आज आपण एका अशा धनगर संतांची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्यांचा वारसा म्हणजे विचार करा, आज एक मोठी सांस्कृतिक घटना बनलाय. हो, 19व्या शतकात होऊन गेलेल्या बाळूमामांची ही अद्भुत कथा. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. 1453 आणि त्याहूनही जास्त हा आकडा आहे बाळूमामाच्या नावानं चांगभलं या प्रसिद्ध टीव्ही मालिकेच्या भागांचा. म्हणजे विचार करा, त्यांच्या आयुष्यावर बनलेली ही मालिका आजही सुरू आहे आणि लोकांना इतकी आवडतीये. यावरूनच आपल्याला कल्पना येते की त्यांचा प्रभाव आजच्या काळात किती मोठा आहे. आणि ही गोष्ट तर आणखीनच थक्क करणारी आहे. जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे फक्त 15 मेंढ्या होत्या आणि आज आज त्यांच्या कळपाची संख्या 40,000च्या पुढे गेली आहे. आणि हो, त्यांचे भक्त या मेंढ्यांना साधं जनावर नाही तर एकदम पवित्र मानतात. हा फक्त आकडा नाहीये, तर हा एक जिवंत वारसा आहे जो एक ट्रस्ट आजही मोठ्या श्रद्धेने सांभाळतोय. पण मग एक मोठा प्रश्न मनात येतो नाही का, की 19व्या शतकातला एक साधासुद्धा धनगर आजच्या काळात म्हणजे या मॉडर्न जगात इतका मोठा सांस्कृतिक आदर्श कसा काय बनला? हाच तो महत्वाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला या संपूर्ण कथेतून शोधायचं आहे. चला तर या आकड्यांच्या आणि या अफाट श्रद्धेच्या मागे दडलेली गोष्ट जाणून घेऊया. तर बाळूमामा म्हणून ओळख मिळण्यापूर्वी त्यांचं नाव होतं बाळप्पा. आता आपण त्यांच्या आजच्या प्रसिद्धीपासून थोडं मागे जाऊया, थेट त्यांच्या बालपणात. हो, त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात, जिथे या सगळ्या गोष्टीची मुळं आपल्याला सापडतील. त्यांच्या आयुष्याचा प्रवास एका नजरेत पाहिला तर 1892 साली कर्नाटकच्या अक्कोळ गावात त्यांचा जन्म झाला. तेव्हा त्यांचं नाव बाळप्पा ठेवलं गेलं. लहानपणी ते खूप शांत होते. असं म्हणतात की नेहमी स्वतःच्याच विचारात, ध्यानात मग्न असायचे. तरुणपणी त्यांचं लग्न झालं, पण ते काही फार काळ टिकलं नाही. आणि मग 1966 साली महाराष्ट्रातल्या आदमापूर इथे त्यांनी समाधी घेतली. म्हणजे बघा, कर्नाटकच्या एका लहान गावातून सुरू झालेला हा प्रवास आदमापूरमध्ये संपला. आणि खरं तर तिथूनच त्यांच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली. त्यांच्याबद्दल आणखी काही गोष्टी. त्यांचा जन्म धनगर समाजात झाला. आईवडिलांचं नाव मायप्पा आणि सुंदरा. स्वभाव एकदम एकांतप्रिय, शांत. आणि त्यांच्या आयुष्याला वळण मिळालं ते लग्न मोडल्यानंतर. सासरच्यांनी त्यांना सांभाळायला 15 मेंढ्या दिल्या आणि तिथूनच एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. पण एक गोष्ट होती जी खूप खास होती, त्यांचं दोन्ही भाषांवरचं प्रभुत्व. ते मराठी आणि कन्नड दोन्ही भाषा इतक्या सहज बोलायचे की महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातल्या लोकांशी ते थेट जोडले गेले आणि त्यामुळेच त्यांची शिकवण इतक्या दूरवर पोचू शकली. आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे एक मोठं परिवर्तन घडतं. हो, एक साधा धनगर, एक सामान्य माणूस संत कसा बनतो. बाळप्पांचा संत बाळूमामा होण्याचा प्रवास नेमका कसा सुरू झाला ते आता आपण पाहूया. हा बदल किती मोठा होता हे बघा. एका बाजूला एक धनगर, आयुष्य कसं तर साधं, भटकं, 15 मेंढ्यांपासून सुरुवात करून फक्त आपल्या जनावरांची सेवा करणारं. आणि दुसऱ्या बाजूला एक संत, जे लाखो लोकांना मार्गदर्शन करत होते, ज्यांच्याबद्दल चमत्कार घडवण्याची लोकांची श्रद्धा होती आणि जे गरीब, दुबळ्या लोकांसाठी एक मोठे आध्यात्मिक आधार बनले होते. म्हणजे एका सामान्य माणसापासून ते आध्यात्मिक गुरूपर्यंतचा हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. बरं, मग त्यांची कीर्ती इतकी कशी पसरली? लोक त्यांना एवढं का मानू लागले? यामागे 2 मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे त्यांच्याशी जोडले गेलेले चमत्कार आणि दुसरी म्हणजे त्यांची अगदी साधी, सरळ शिकवण. चला, त्यांच्या याच आध्यात्मिक शक्तीची एक झलक पाहूया. त्यांच्याबद्दल अनेक चमत्कार सांगितले जातात. जसं की ते चक्क बाभळीच्या टोकदार काट्यांच्या अंथरणावर झोपायचे. काहींनी तर त्यांच्या साध्या जेवणाच्या ताटातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडताना पाहिल्याचंही म्हटलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द खरा व्हायचाच अशी लोकांची पक्की श्रद्धा होती. इतकंच नाही तर त्यांचा तो पवित्र मेंढ्यांचा कळप जिथे जिथे जायचं तिथली शेती सुपीक आणि समृद्ध व्हायची असं मानलं जातं. याच कथांमुळे, याच घटनांमुळे त्यांच्याभोवती एक संत म्हणून वलय तयार झालं आणि लोकांची श्रद्धा वाढतच गेली. पण चमत्कारांसोबतच त्यांची शिकवणही तितकीच महत्वाची होती. ते काय सांगायचे? श्रद्धा ठेवा, दत्तावर विश्वास ठेवा, प्रेम करा आणि साधं, पवित्र जीवन जगा. बघा, किती साधा आणि सरळ संदेश आहे. यात कोणतंही आवडंबर नाही, कसलाही मोठेपणा नाही, फक्त श्रद्धा, विश्वास आणि चांगलं वागणं. आणि ह्याच साध्या संदेशाने लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा दिली. आणि हे त्यांचं वाक्य,
हे तर त्यांचं सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली विधान मानलं जातं. तुम्ही मला मृत मानाल तर मी मृत आहे, पण तुम्ही मला जिवंत मानाल तर मी जिवंत आहे. किती मोठा अर्थ दडलाय यात. त्यांच्या संपूर्ण वारशाचं सारच जणू या एका वाक्यात आहे. आणि म्हणूनच आजही त्यांचे भक्त त्यांना गेलेलं मानत नाहीत. त्यांच्यासाठी बाळूमामा जिवंत आहेत आणि आजही ते आपल्या मदतीला धावून येतात, अशी लोकांची दृढ श्रद्धा आहे. तर मग आता आपण पुन्हा वर्तमानात येऊया. इतकी वर्ष झाली, पण त्यांचं अस्तित्व आजही तितकंच जिवंत कसं आहे? त्यांची शिकवण, त्यांचा प्रभाव आजही लोकांच्या आयुष्यात कसं टिकून आहे, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. त्यांच्या जिवंत अस्तित्वाचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे त्यांची समाधी. संतांच्या समाधी मंदिराला भारतात समाधी म्हणतात हे आपल्याला माहीतच आहे. बाळूमामांची समाधी आहे महाराष्ट्रातील आदमापूर इथे. आणि हे ठिकाण आता एक मोठं तीर्थक्षेत्र बनलंय. इतकं मोठं की काही जण त्याला दुसरं पंढरपूर असंही म्हणतात. आदमापूर आता फक्त एक गाव राहिलं नाहीये, तर ते लाखो लोकांसाठी एक श्रद्धेचं केंद्र बनलंय, जिथे आजही रोज हजारो लोक दर्शनासाठी गर्दी करतात. आणि त्यांच्या परंपरा आजही पाळल्या जातात. याचंच एक उदाहरण म्हणजे हा 9 दिवसांचा नवरत्न उपवास. दरवर्षी हजारो भक्त हे कडक उपवास करतात. यात काही दिवस संध्याकाळी उपवास सोडला जातो, तर काही दिवस फक्त फळं आणि दूध यावर राहावं लागतं. कमी बोलणं, राग टाळणं असे अनेक नियम पाळले जातात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाळूमामांची शिकवण ही फक्त कथा-कहाण्यांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये नाही, तर ती लोकांच्या रोजच्या आचरणात, त्यांच्या श्रद्धेत आजही जिवंत आहे. शेवटी हा एकच प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासमोर उभा राहतो की हातात फक्त एक काठी आणि मनात अथांग श्रद्धा याच्या जोरावर सुरू झालेली एका धनगराची गोष्ट आजच्या या धावपळीच्या आधुनिक जगात इतक्या लोकांना मार्गदर्शन कशी करत आहे? खरंच ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते की साधेपणा आणि श्रद्धेमध्ये किती प्रचंड ताकद असू शकते. म्हणूनच बाळूमामांची कथा ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही, तर ती एका अढळ विश्वासाची कथा आहे, जो विश्वास आजही लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा देतोय.